जेव्हा आपण 9 ऑगस्टला आदिवासी दिवस साजरा करतो तेव्हा आपल्याला माहित पाहिजे की हा दिवस आपण का बरं साजरा करतो. कारण की जेव्हा आपण उद्या रॅलीमध्ये जाऊ 9 ऑगस्टला आणि समोरून कोणी येऊन विचारलं की दादा ताई तुम्ही हा दिवस का बरं साजरे करता, तेव्हा पागलासारखं असं डोका नाही खाजवलं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ बघा पूर्ण आणि जाणून घ्या की हा दिवस आपण का बरं साजरा करतो आणि सर्वांना सेंड करा. तर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. तर हा दिवस फक्त भारतामध्ये नाही तर पूर्ण वर्ल्ड वाईड पूर्ण जगामध्ये सेलिब्रेट केला जाते आदिवासी मूळ निवासी दिवस म्हणून. पण 9 ऑगस्टलाच का बरं? कारण या दिवशी कोणत्या आदिवासी क्रांतिकारांची जयंती पण नाही आहे आणि आदिवासींचा कोणता सण पण नसते. तर 9 ऑगस्टला का बरं? तर याच्या मागचा इतिहास खूप मोठा आहे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजवायचा ट्राय करतो आणि आय होप तुम्हाला समजेल. तर कोलंबस माहित आहे ना तुम्हाला? त्या कोलंबसनी 12 ऑक्टोबर 1492 साली अमेरिकेचा शोध लावला होता. तर या तारखेला 12 ऑक्टोबरला कोलंबस डे म्हणून साजरा केला जात होता. कुठे? तर युरोपियन वंशाच्या देशामध्ये. युरोपियन वंशाचे देश कोणते? अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्पेन आणि इटली या देशांमध्ये. तर या दिवसाला 1992 साली 500 वर्ष कंप्लीट झाले. म्हणजे 12 ऑक्टोबरला कोलंबस डे साजरा करता करता 500 वर्ष झाली होती 1992 मध्ये. तर 500 वर्ष कंप्लीट झाले म्हणून या युरोपियन देशांनी काय केलं? युएनओ मध्ये एक अपील टाकली. युएनओ म्हणजे कोण? युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. आणि युएनओनी ते अपील मान्य सुद्धा केली. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आली. जे युरोपियन राष्ट्रांमधले आदिवासी होते ते सर्व एकत्र आले आणि या गोष्टीवर आक्षेप घेतला की कोलंबस दिवस साजरा केला नाही पाहिजे. कारण कोलंबसमुळे येणाऱ्या लोकांनी तिथल्या आदिवासींवर सलग 400 वर्ष अत्याचार केलं. बलात्कार, नरसंहार चालूच होता 400 वर्ष. आणि तशा माणसाचा दिवस तुम्ही साजरा कराल का? या गोष्टीवर त्यांनी आक्षेप घेतला. मग युएनओनी कोलंबस दिन रद्द करून जागतिक आदिवासी दिवस ही संकल्पना जगापुढे मांडली. आणि जगभरामध्ये आदिवासींवर होणारा अत्याचार बघून युएनओनी एक कार्यदल स्थापन केला. त्याचं नाव होता युनायटेड नेशन वर्किंग ग्रुप ऑन इंडिजिनियस पॉप्युलेशन. तर या कार्यदलाची पहिली बैठक 9 ऑगस्ट 1983 साली झाली. म्हणून 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपण साजरा करतो. आणि 9 ऑगस्ट 1984 साली पहिला जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला गेला. आय होप तुम्हाला समजलं असणार. खूप मोठी स्टोरी आहे पण मी शॉर्ट मध्ये सांगायचा ट्राय केलो. जर समजलं असणार तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वांना शेअर करा. सेवा जोहार.